गुड मॉर्निंग. आवाज येतोय? आवाज येत असेल तर यस टाईप करा. गुड मॉर्निंग सृष्टी, गुड मॉर्निंग किशोर, गुड मॉर्निंग कृष्णा, गुड मॉर्निंग खाडे. आवाज येत असेल तर यस टाईप करा. हॅलो, आवाज येतोय का? गुड मॉर्निंग प्रशांत. चला, आजच्या लाईव्ह शिकेमध्ये आपलं स्वागत आहे. चला, अजून जे मित्र राहिले असतील त्यांना फोन करा, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी लाईव्ह शिकेचा लाभ घेऊ शकतील. गुड मॉर्निंग ओम, गुड मॉर्निंग जाधव. चला, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळोल वस्ती, केंद्र वाली, तालुका पाटोदा, जिल्हा बीड. आमच्या वतीने शहरी व ग्रामीण भागामध्ये शिकत असलेल्या इयत्ता 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व 5वी सैनिकी स्कूलच्या परिपूर्ण तयारी करणारा असा अभ्यासक्रम आम्ही आमच्यासाठी तुमच्यासाठी घेऊन आलो. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आपल्याला इथे उपलब्ध होतील. क्लासचे काही वैशिष्ट्य सांगायचे झाले तर दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला अनुभवायला मिळतील, उपभोगायला मिळतील. परीक्षेसाठी सराव संच आमच्याकडून उपलब्ध करून दिले जातील. रेकॉर्डेड स्वरूपात व्हिडिओ तुम्हाला दिले जातील. त्याचे व्ह्यूज तुम्ही अनलिमिटेड आहेत, म्हणजे कितीही वेळा ते रेकॉर्डेड व्हिडिओ पाहून तो घटकाचा परिपूर्ण अभ्यास आपण करू शकाल. तसंच प्रत्येक घटकावर तुम्हाला 2, 3, 4 किंवा जास्तीत जास्त सराव टेस्ट उपलब्ध करून दिले जातील, जेणेकरून त्या घटकाचे पैकीचे पैकी मार्क आपल्याला मिळतील. पालकांना आणि शिक्षकांना सांगण्यास आनंद होतो की आपल्या विद्यार्थ्यांनी, आपल्या मुलांनी, आपल्या पाल्याने सोडवलेल्या टेस्टचा निकाल आपण कधीही पाहू शकता आणि आपल्या विद्यार्थ्याची, आपल्या पाल्याची किंवा आपल्या मुलाची प्रगती आपण पाहू शकता. PDF स्वरूपात नोट्सही आमच्याकडून उपलब्ध करून दिल्या जातील. त्याचबरोबर आम्ही ग्वाही देतो की आम्ही संपूर्ण अभ्यासक्रम शिकू. त्यासाठी तुम्हाला एवढंच करायचं आहे की आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे, टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, शेअर करायचा आहे, लाईक करायचा आहे. त्याचबरोबर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, टेलिग्राम चॅनलही जॉईन करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला सर्व शैक्षणिक साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध होईल. आणि पहा, अशा प्रकारचे क्लासेसची फी 5,000 ते 25,000पर्यंत आकारणी महाराष्ट्रामध्ये केली जाते, परंतु आमच्या शाळेच्या वतीने हा सर्व अभ्यासक्रम आपणास फ्री स्वरूपात उपलब्ध करून देत आहे. तरी आम्हाला आनंद होतो की या सुविधेचा सर्व विद्यार्थ्यांनी, पालकांनी, शिक्षकांनी लाभ घ्यावा. हा मेसेज शैक्षणिक ग्रुपवर, एज्युकेशनल ग्रुपवर किंवा आपल्या शाळेच्या ग्रुपवर फॉरवर्ड करावा, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी या सुविधेचा लाभ घेतील. तर जवाहर नवोदय विद्यालयात 3 विषय असतील: मानसिक क्षमता चाचणी म्हणजेच बुद्धिमत्ता, दुसरं गणित आणि तिसरं भाषा. तर आज आपण भाषा विषयाची लाईव्ह तासिकेचे आयोजन केले आहे. भाषा विषयात 20 प्रश्न, 25 गुण असतात. भाषा विषयात 4 उतारे, प्रत्येक उतार्यावर 5 प्रश्न, असे 20 प्रश्न असतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण कोणत्याही प्रकाशनचं पुस्तक घेतलं तर आपल्याला 50 ते 60 उतारे PDF स्वरूपात पुस्तकात छापलेले असतात. तेवढ्याच उतार्याचा अभ्यास करून आपण पैकीचे पैकी गुण घेऊ शकत नाही. त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त सराव होणं गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही 200+ PDF स्वरूपातील उतारे आपणासाठी उपलब्ध करून देत आहोत. त्याचबरोबर 200+ ऑनलाईन सराव टेस्ट आपल्यासाठी उपलब्ध करून देत आहोत. आणि यासाठी आम्ही 50+ लाईव्ह तासिका प्लस रेकॉर्डेड तासिका आपणासाठी उपलब्ध करून देत आहोत. तर या सुविधेचा सगळ्यांनी लाभ घ्यावा. मी सोमनाथ सोनवणे आपणासाठी आजच्या तासिकेतील उतारा क्रमांक 29 घेऊन आलो आहे.
चला तर मग वेळ न दवडता आजच्या तासिकेला आपण सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयातील उत्तरावर आधारित सराव चाचणी क्रमांक 29 मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उत्तरांचा अभ्यास करून व 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयात 20 प्रश्नाचे 25 गुण 100% मिळतील याची आम्ही आपणास खात्री देतो. फक्त तुम्ही त्या सराव टेस्ट वारंवार सोडायच्या. जोपर्यंत आपल्याला ते पैकी गुण मिळत नाही तोपर्यंत ते सतत सोडवायचंय, जेणेकरून आपला तो अभ्यास परिपूर्ण होईल. तुमच्यासाठी आता स्क्रीनवर उतारा क्रमांक 29 शो केलाय, तुम्ही तो वाचावा, जेणेकरून ह्या उत्तरावरील सर्व प्रश्नांची उत्तरं आपण योग्य देऊ शकाल. तुमच्यासाठी 1 मिनिटाचा अवधी देतो. चला, तुमचा उत्तर वाचून संपलाय असं समजू. उत्तरा क्रमांक 29 मी वाचतो, तुम्ही काळजीपूर्वक ऐका, जेणेकरून आपल्याला श्रवण या क्षमतेचा, आपल्याला देवाने दिलेल्या क्षमतेचा आपण उपयोग करू आणि आपल्या ज्ञानात भर पाडू. स्वातंत्र्य समोरच्या दोन धुमाकुळीच्या काळात समोरच्या दोन धुमाकुळीच्या काळात म्हणजेच 18 एप्रिल 1858 रोजी महर्षी कर्वे यांचा जन्म झाला. तारीख लक्षात असू द्या, 18 एप्रिल 1858. नंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी राष्ट्रीय स्वातंत्र्य ही त्यांच्या डोळ्यादेखत कमावले गेले. भारताचं स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947. पण स्वातंत्र्य केवळ राष्ट्रीय मिळून भागत नव्हते. स्वातंत्र्याच्या संपूर्णच हवे असते हे त्यांना आधीपासून जाणवत होते. या देशातील स्त्रिया गुलाम आहेत. राष्ट्रीय स्वातंत्र्य कमवल्यावर सुद्धा ती गुलामीच राहील हे त्यांना दिसत होतं. महर्षी कर्वे ज्यामध्ये स्थितप्रज्ञ लक्षण होते, जो स्वतः सुखी दुःखात अविचल राहतो, मात्र दुसऱ्यांच्या दुःखात दुःखी होतो, दुसऱ्यांच्या सुखात सुखी होतो, तो खरा शिस्तप्रिज्ञ. महर्षी कर्वे यांचे केवळ समाज सुधारणेत होते. त्यांना कोणावर ऋण ठेवायचे नव्हते, तसेच त्यांना कोणाच्या ऋणीही राहायचे नव्हते. काव्याने पुढे जावे लागत तर पैसे काढून टाटा शेजारी ठेवून उठत, आपल्यावर पैसे कोणाला खर्च करून देत नसत. पहा, महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याबद्दल ही माहिती आहे. त्यांचा जन्म कधी झाला, त्यांनी स्वातंत्र्य म्हणजे कोणतं कार्य केलं, आपल्या भारताला स्वातंत्र्य कधी मिळालं, त्यांचा स्वभाव कसा होता आणि त्यांनी स्त्रियांसाठी कोणते काम केलं. पहा, स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही स्त्रिया गुलामगिरीत राहणार होत्या असं कर्वे यांचं म्हणणं होतं. त्यासाठी त्यांनी स्त्रियांना स्वातंत्र्य मिळण्यासाठी खूप मोठा लढा उभा केला होता. चला तर आता तुम्हाला याच्यावरती पहिला प्रश्न, उत्तरा क्रमांक 29 मधला पहिला प्रश्न, महर्षी कर्वे यांचा जन्म. पहिल्याच ओळीमध्ये याचं उत्तर आहे. कृष्णा
उत्तर टाकलंय सी, उत्तर टाकलंय कृष्णाने. अमृता माने सी, ओम सोनवणे सी, प्रदीप सानप पहिल्या प्रश्नाचं उत्तर सी देतोय. महेश सानप, आसावरी सानप सी उत्तर देत आहे. सृष्टी गंडाळ सी, प्रशांत सानप सी उत्तर देतोय. किशोरे पहिल्या प्रश्नाचं उत्तर सी देत आहे. चला, बाकीच्या विद्यार्थ्यांनी अद्याप लाईक केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी मित्र आपल्या या लाईव्ह तासिकेचा लाभ घेतील. चला, पहिल्या प्रश्नाचं उत्तर कोणाचं चुकलं नाही पहा. पहिल्या प्रश्नाचं उत्तर उत्तराच्या पहिल्याच ओळीत लपलेलं होतं. मी उत्तर वाचतानाच तुम्हाला सांगितलं होतं की त्यांच्या जन्मतारखेवर, स्वातंत्र्यावर लक्ष ठेवा. श्रीयोग श्री हे उत्तर देतोय. अमृता सानप, आदित्य सानप सी उत्तर देत आहे. पहा, श्रीयोग श्री प्रश्न नीट वाच. महर्षी कर्वे यांचा जन्म विचारलाय, भारताचं स्वातंत्र्य नाही. महर्षी कर्वे यांचा जन्म विचारलाय. 15 ऑगस्ट 1947 त्यांचा जन्म नसून त्यांचा भारताचं स्वातंत्र्य दिन आहे. भव यशस्वी हे उत्तर देत आहे. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही दिलेलं उत्तर सी हे उत्तर सर्वांचं बरोबर आहे. प्रश्न पाहिला, महर्षी कर्वे यांचा जन्म 18 एप्रिल 1958 रोजी झाला होता. चला, तर तुमच्यासाठी या उत्तरावरील दुसरा प्रश्न दुसरा, राष्ट्रीय स्वातंत्र्य मिळाले टिंबटिंब म्हणजे कधी मिळालं बा? तारीख विचारली त्यांनी. पर्याय ए 15 ऑगस्ट 1947, पर्याय बी 1 ऑगस्ट 1947, पर्याय सी 18 एप्रिल 1858 आणि पर्याय डी यापैकी नाही. प्रदीप सानप हे उत्तर देतोय. प्रशांत हे उत्तर देतोय. अमृता माने दुसऱ्या प्रश्नाचं हे उत्तर देते. कृष्णा हे उत्तर देतोय. ओम हे उत्तर देतोय. प्रदीप सानप ए, प्रशांत सानप ए, आसावरी सानप, महेश सानप ए, अमृता सानप, आदित्य सानप ए, किशोरे ए. चला, यशस्वी